नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारा कैरीचा गुळांबा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी ताज्या 2 मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या छान स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे। नंतर त्याची छान साल काढून घ्यायची आहे। कैरीची आपण छान अशी साल काढून घेऊया। साल काढून झालेली आहे। आता आपण कैरी किसून घेऊया। छान किसणीवर आपण कैरी किसून घ्यायची आहे। याप्रमाणे आपण किसून घेऊया। आपल्या दोन्ही कैऱ्या किसून झालेल्या आहे। आता आपण पुढची कृती करायला घेऊया। इथे जेवढा किस भरेल तेवढाच गुळ इथे वापरायचा आहे। आता आपण अगोदर वाटीने किस मोजून घेऊया। गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे। यामध्ये सर्वप्रथम 1 वाटी किस घालून घेत आहे। टोटल इथे 2 वाट्या आपला किस तयार झालेला आहे। आता जेवढा किस असेल तेवढंच आपल्याला इथे गुळ वापरायचा आहे। जर तुमची कैरी अधिकच आंबट असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण जास्त घेऊ शकता। 2 वाट्या गुळ घालून घ्यायचा आहे। छान एकत्रित मिक्स करून घेऊया। गुळ छान वितळला गेलेला आहे। एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून कढईला खाली चिटकणार नाही। मध्यम आचेवर आपल्याला कैरी शिजवून घ्यायची आहे। मोठ्या गॅसवर कैरी अजिबात शिजवायची नाही। छान एकसारखं हलवत राहायचं आहे। आता आपला पाक तयार होत आलेला आहे। गुळांबा तयार झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी बोटाच्या साहाय्याने गुळाचा पाक चेक करायचा आहे। याप्रमाणे पाक चिकट झाला की समजायचं की आपली कैरी शिजली गेलेली आहे आणि आपला गुळांबा देखील तयार झालेला आहे। पुन्हा एकदा चेक करून पाहूया। गुळाचा पाक छान तयार झालेला आहे आणि यामध्ये कैरी देखील छान शिजली गेलेली आहे। म्हणजेच आपला गुळांबा तयार आहे। शिजून झाल्याच्या नंतर यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालायची आहे। यामुळे छान कैरीला गुळांब्याला अधिकच सुंदर चव येते। थंड झाल्याच्या नंतर काचेच्या बरणीत भरायचे आहे। इथे मी काचेची बरणी छान स्वच्छ धुवून सुकवून आणि उन्हात वाळवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण तयार केलेला गुळांबा भरून घ्यायचा आहे। अगदी चविष्ट अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद।